मंत्री मुश्रीफ, मंत्री आबिटकर आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची जंगी मिरवणूक, सत्कार नेटक्या नियोजनाचे कौतुक। आजरा येथे मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार शिवाजीराव पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय। त्यापूर्वी त्यांची जंगी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली। या मिरवणुकीचं नेटकं नियोजन केल्याची चर्चा आणि कौतुक परिसरात सुरू आहे। सलग 6 वेळा आमदार मुश्रीफ, मंत्री आणि आबिटकर यांची हॅट्रिक हा मोठा चर्चेचा विषय बनलाय। तर शिवाजीराव पाटील हे अपक्ष आमदार झाले, त्याबद्दल अण्णाभाऊ समूहातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला। मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटे, विलास नाईक यांच्या हस्ते, तर मंत्री आबिटकर यांचा सत्कार डॉक्टर अनिल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला। तर आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार मान्यवरांनी केला। त्याचबरोबर अरुण डोंगळे, रमेश कुरुणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा सत्कार, विजय थोरवत, वसंतराव धुरे यांचा सत्कार, विजयकुमार पाटील आणि अशोक अण्णा चराटे यांचा सत्कार नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला। प्रास्ताविक अशोक अण्णा चराटे यांनी केलं, तर मंत्री आबिटकर आणि आमदार शिवाजी पाटील यांनी आरोग्य व पर्यटन विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची भाषणे झाली। यावेळी अण्णाभाऊ समूहाचे तसेच अशोक अण्णा प्रेमी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक तसेच महायुतीचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। डॉक्टर अशोक बाचुळकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर आभार विजयकुमार पाटील यांनी मानलेत। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकेलदार। जिथं चुकत असेल तिथं सांगावं, जिथं चांगलं असेल तिथं कौतुक करावं। राज्याच्या आरोग्याची जबाबदारी घेताना मगाशी आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब म्हटले की तिकडच्या बाजूला हॉस्पिटल्स नाही, तिकडच्या बाजूला हॉस्पिटल्स नाही, काही काळजी करू नका। शंकर दोंडी पाटील साहेब आमदार होते त्यावेळेला भाषणात आम्हाला सगळ्यांना सांगायचं, लगीन कोणाचं बी असले वाढपे आपला असला पाहिजे। आता एक नाही 2 वाढपे आहेत, त्यामुळे एका बाजूला सगळे डॉक्टर येतील आणि दुसऱ्या बाजूला सगळे दवाखाने होते। या राज्यातल्या सगळ्या कामाची जबाबदारी घेताना जिल्ह्यातलं एकही काम अपूर्ण राहणार नाही, एवढी सुद्धा जबाबदारी घेऊन आपण सगळेजण काम करूया एवढी विनंती करतो। खूप बोलायचं आहे, खूप चांगल्या पद्धतीने आभार मानायचे आहेत, पण थंडी वाजायला लागली आहे, जेवायचं आपल्या सगळ्यांना, आणि त्यामुळे भाषण न लांबवता पुन्हा एकदा आपण सगळेजण येऊया। जे विषय आपण सगळ्यांनी सांगितलेत इथे या ठिकाणी जिथे उपस्थित असणारे मगाशी कार्यक्रम जो झाला आजरात आपल्या चंदगडमध्ये जो कार्यक्रम झाला तो सुद्धा सैनिकांचा होता, आणि जिथं तुमच्यासाठी काम केलं तशाच पद्धतीने आमच्या तालुक्यातल्या सैनिकांनी सुद्धा आमच्यासाठी जीवाचं रान केलं, त्या सैनिकांचा सुद्धा आभार मानतो। तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल एवढं चांगलं ताकदीचं शक्तीचं काम करण्यासाठी सुद्धा रवळनाता इतकंच तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो। अतिशय देखणा कार्यक्रम, अतिशय उत्स्फूर्त स्वागत आणि अतिशय चांगल्या पद्धतीची मिरवणूक घेऊन आम्हा सगळ्यांना सन्मानित करणाऱ्या तमाम सगळ्या आजरेकरांचं सुद्धा आभार मानून आदरणीय अशोकांना पुन्हा एकदा अशाच पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांच्या शक्तीने आपण सगळेजण काम करूया एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय। एक साधा एमबीबीएस डॉक्टर नाहीये, एक एमबीबीएस डॉक्टर आमच्या चंदगडमध्ये नाहीये, आणि आता सर जे हॉस्पिटल आहे ते 60 ठिकाणी छिगडं पडलेले आहेत, अशी परिस्थिती आहे। तर आज मला खूप विश्वास आणि आनंद वाटतोय की आदरणीय आमचे नेते प्रकाश आबिटकर साहेबांचं माध्यमातून चंदगड, आजरा, गडिंग्लज आणि खास करून आजराचं तर खूप अशोकांना काही गोष्टी झाल्या नाहीत। एकच माझा झेडपी येतोय, तो पण त्यांच्या माध्यमातून चांगला विकास होईल, आणि आबिटकर साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडे दादा कोळी गाव आहे, कोळी गावामधून चंदगडमध्ये यायला 60 किलोमीटर लागतं, आणि माझ्या धनगरवाडी 16 मधले त्याच्यामधले आज डोंगरीमध्ये आमच्या आया बहिणी आमच्या डिलिव्हरी सुद्धा अशा परिस्थितीत करतो, आणि आम्हाला कोल्हापूर नेलं तर समजा डेड बोर्ड येते आणि बेळगाव नेलं की समजायचं काय नाही। तर आज आपल्या माध्यमातून सर्व जनता आपल्याकडून आशाने, मी स्वतः आशावादी आहेत की आपल्याला जे मी स्वप्न बघितलं होतं चंदगड विधानसभेच्या सर्व नागरिकांच्या बद्दल, तर साहेब आपल्या माध्यमातून चांगले हॉस्पिटल निर्माण होतील, सरकारी होतील, प्रायव्हेट होतील, चांगले आमचे जे सगळे छोटे मोठे हॉस्पिटल आहेत त्यांची चांगला निधी आपल्यामधून येईल, चांगले डॉक्टर येतील, चांगले कार्य घडेल मला, म्हणून आपण मी खूप आज पूर्ण दिवस मी सुखावलोय। आपला आज माझ्या घरी तुम्ही आलात, माझ्या गावी आलात, आणि जे आपण मला आज वेळ थोडंसं संकुचित होते खरं, एक विश्वास पण मला वाटतो की आज एवढे 2 मोठे नेते आमच्या सोबत आहेत, राज्याचे मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद सोबत आहेत, आज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध आमच्या त्याच घरच्यासारखे संबंध आहेत, मुळे आज मला चंदगड असेल, आजरा असेल, गिवणी असेल, कुठलाही विकास काम थांबणार नाही, आणि खूप काही म्हणजे ते शैक्षणिक असेल, मेडिकलच्या बाबतीत असेल, किंवा शाळा कॉलेज असतील, इंडस्ट्रियल असेल, आणि पर्यटन माझा आवडता विषय, आणि त्या पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपला चंदगड आणि आजरा
एक नंबरला जायला नाही. राधानगरी आज तुम्ही तुमच्यामुळे आज मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पर्यटनमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण कमीत कमी 1-2 नंबरला राहू ही आशा व्यक्त करतो. आणि खूप काम करायची आता इच्छा आहेच. कारण आज एक मोठा तुमच्या रूपाने आधार भेटला आणि त्या माध्यमातून आपल्याला खूप काही काम करायचं आहे. लोकांनी आज अपक्ष आमदार निवडून दिलाय महाराष्ट्रात एकमेव. बाकीचे 4 आमदार युतीमधून झाले आणि मला मागच्या 2019चा पराभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला लागलो आणि काम करत असताना सगळ्यात माझ्या सहकार्याने त्यावेळेस सुद्धा 2019च्या आणि आता पण अण्णा 2019ला तुम्ही मला डाव दाखवला. मी स्वतःला भाग्य आजरा आणि चंदगड अभिनय साहेब कधीच असा वेगळा पण वाटत नाही. कारण का एक मिळता जुळता आमचा कार्यकर्त्यांचे चेहरे राहणीमान स्वभाव आणि हा दृष्टिकोन भौगोलिक सगळं आमच्या आजरा चंदगड वेगळा वाटत नाही. आणि चंदगड मोठा भाऊ आजरा लहान भाऊ या दृष्टिकोन तुम्हाला सगळ्याच कार्यकर्त्यांनी मदत करा. मी सांगायचो आजरेकर मला गडिंग्लजला मदत करा, मला आजरे चिंता नाही. आणि ज्यातमध्ये आशापाण्याने शब्द दिला मग ती पण चिंता नाही. आजचे भाजपचे कार्यकर्ते असतील, सर्व अण्णांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांच्या जीवाचं रान केलं. आणि मला खूप काही बोलायचं होतं. खरं आदरणीय आंबेडकर साहेब माझ्यासमोर सकाळपासून 11 वाजल्यापासून चंदगडपासून सुरुवात आहे. तर अजून पुढचे प्रोग्राम आहेत, प्रवास आहे आणि जास्त वेळ घेणार नाही. आंबेडकर साहेब मला जेव्हा जेव्हा मदत लागेल तर तुमची मला मदत 100% वेळेची मला खात्री आहे. आणि मुश्रीफ साहेबांना पण मला करते याच्यामध्ये आशा आहे. आणि आपल्या माध्यमातून जसं जिल्ह्याचं नाव लौकिक आपला झाला अभिमान वाटतो, तसाच मला खूप अभिमान वाटेल की आपल्या माध्यमातून आमच्या भागातील सर्व कामं होतील. मला खूप शंका आहे. आणि अशोक अण्णांचं खूप नशीबवान आहे, आजरेकर खूप नशीबवान आहेत. 2-2 मंत्री आणि एक कार्यकर्ता म्हणजे आमदार रूपामध्ये आपलं काम करायची संधी प्राप्त होते. आणि आजरेकरने आत्ता सगळी राहिलेली कामं एक मुख्यमंत्री असं बोलणं योग्य नाहीये. एक कार्यकर्ता म्हणून मी माझा मान सन्मान साहेब करतात. आज ते खूप मोठे आहेत. का ते मला एवढंच आहे की ते प्रोटोकॉलमध्ये सगळे बाकीचे करतात. मी प्रोटोकॉल काममध्ये जमतच नाही. मला शिस्टामध्ये मी काम नाही करत. नंतर मला खूप पक्षाच्या ऑफर आल्या, सगळ्यांच्या म्हटलं नाही. अपक्ष लढलो, अपक्ष लढायचं. पाण्या टाकीवरती पडली, तीच रिक्वेस्ट करून मागवली, तीच घेतली. आणि विजयामध्ये 100% खात्री होती की शिवाजी आपल्याला जिंकायसाठी करायचंय. कारण मला असं वाटलं की एक 10-15 अपक्ष येतील, काहीतरी चांगली संधी प्राप्त होईल आणि काहीतरी चंदगड भागाचं सोनं करू. तेव्हा माझ्यासाठी काय अपेक्षा नाही. खरं की साहेब मुश्रीफ साहेब आणि आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून तुम्ही एकदा यावं. आणि त्यांच्या निवेदन दिल्यानंतर कोणी नाही म्हणू शकत. ते 2 कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि मी त्याच्यामध्ये फक्त प्रोटोकॉल तुम्ही सांगू शकतो, मला यायलाच लागेल एवढा हट्ट धरतो. आणि या उद्घाटनाला साहेबांना आणायचा शब्द देतो. 2 नेत्यांनी निवेदन दिल्यानंतर. आणि मला एक विनंती मागतो, मला बरं नाही वाटत आंबेडकर साहेबांचं भाषण मी थांबतो. कारण का मी उठून जाणं योग्य नाहीये. कारण मला माझ्या घरी पूजा आहे आणि पूर्ण कमीत कमी तुम्हाला निमंत्रण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र त्यांनी व्यक्त करतो. पण आता सत्ता आमची आलेली आहे, बहुमत आमचं झालेलं आहे. ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या होत्या ती कोणती योजना आता आम्ही बंद करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी परवा विधानसभेत सांगितलं. आमच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं काम जर कुणी केलं असेल तर आमच्या लाडक्या बहिणीने. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिन्याला 1500 रुपये देणारी योजना आपण आणली. दीपावली दसऱ्याच्या निमित्ताने आपण 7,500 रुपये लेकीला आणि आईला दोघांना 15,000 रुपये मिळाले. यावेळेला दसऱ्याला आणि दीपावलीला नवऱ्याला पैसे मागण्याची संधी काय आमच्या भगिनींना आम्ही येऊ दिली नाही. फार मोठं काम या निमित्ताने झालं. आणि मला वाटतं या भगिनींनी सुद्धा या निवडणुकीत आम्हाला सगळ्या भावांना उचलून घेतलं आणि जवळजवळ 237 जागा निवडून आणण्याचं महत्वाचं काम जर कुणी केलं असेल तर माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. आता आम्ही आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे. डिसेंबरचा आता हप्ता आलेला आहे. आता जानेवारी 16 निश्चितपणाने सांगतो असं काही होणार नाही. आमची जी अट होती, आमचा जो GR होता त्यामध्ये पहिली अट होती की 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा, ती आम्ही केशरी कार्डाने पिवळ्या कार्डाला कमी केली. त्यानंतर 4 चाकी गाडी, इन्कम टॅक्स भरणारे जे खरोखर श्रीमंत असतील, समजा आता टाटा बिर्लाच्या एका घरातल्या महिलेने जर पैसे मागितले तर द्यायचे काय, अदानीच्या घरातल्या मागितले तर द्यायचे काय, अशी माणसांनी स्वतः महिलांनी पुढे यावं. आणि ज्याचा त्या GR मध्ये उल्लेख आहे की आता ज्यांना आता संजय गांधीचे पैसे मिळतात ते इकडचाही लाभ घेत आहेत, तिकडचाही लाभ घेत आहेत.
मी तुम्हाला विनंती करतो की असा थोडासा कट होईल एखाद्या वेळेस, पण या स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत होणारच नाही. झाला तर एक आपल्याला ते आम्ही काय पैसे परत मागणार नाही आणि तुम्हाला 2100 रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला 3 सिलेंडर द्यायचं वचन आहे ते पूर्ण होईल. 2029 पर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी गहू आणि तांदूळ मोफत द्यायचं ठरवलं आहे. त्या 2029 पर्यंत आमचं केंद्र सरकार तुम्हाला देणार आहे. इष्टीमध्ये 50% सूट आहे ती चालू राहणार आहे. उच्च मुलींना शिक्षणामध्ये सवलत आम्ही दिली आहे ती चालू राहणार आहे. जे आमच्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत विजेची सवलत दिली आहे ती चालू राहणार आहे. PM किसान योजना सुरू राहणार आहे. या सगळ्या योजना चालू राहणार आहेत. यातली कुठलीही बंद होणार नाही. याची कितीही आम्हाला विकास कामाला पैसा जरी कमी पडला तर आम्ही केंद्राकडून आणू, कर्ज काढू, विकासाचा वेग तसा ठेवू आणि तुम्हाला कुणालाही काही कमी पडू देणार नाही एवढा विश्वास आणि वचन मी या निमित्ताने देतो. पण परवाच नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी येत आहे जोमात बेरोजगाराला देऊ रोजगाराची साथ, तरुणाचे स्वप्न आता भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. रस्ते, पूल आणि रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, आता महाराष्ट्र थांबणार नाही. विकासाच्या स्वप्नासोबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचे स्वप्न भागणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. पानंद रस्त्याने जोडू शीत शिवार, आनंदाचा शिदा देई आधार, उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकींची आबाळ होणार नाही, आता महाराष्ट्र थांबणार नाही. असेल विरोधकांची कमी संख्याबळ, सारेच टिकून ठेवू लोकशाहीचे बळ, कोणत्याही आमदाराचा मान सन्मान आता घटणार नाही आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही. अशा प्रकारचा एक अजेंडा पुढच्या 5 वर्षाचा मुख्यमंत्र्यांनी या गीतेतून सादर केलेला आहे. अशाच प्रकारचं आम्ही काम करू. आणि जे आमचं विरोधक आहेत महाविकास आघाडी, त्यांना मी एकच सांगतो, आता 5 वर्ष शांत बसा. कारण त्यावेळा शेरसह त्यांनी म्हटला होता साहेबांनी, गालिब ताउम्र भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. चेहऱ्यावरच घाण होती आणि आरसा तो साफ करता राहिला. मला वाटतं त्यांनी चेहऱ्यावरची घाण आता काढून टाकावी आणि आता स्वच्छपणानं त्यांनी या आम्हाला सगळ्यांनी साथ द्यावी एवढी विनंती आणि अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आणि म्हणून पानी न हो तो नदियां किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की, अगर हम आपके काम ना आए तो ये जिंदगी किस काम की, असं म्हणून आम्ही विराम घेतो. आणि पुन्हा एकदा आजरेकरांनी आज प्रचंड प्रमाणात जल्लोषात आमचं स्वागत केलं आणि प्रचंड आपण एक सभा घेतली. जुने नेते होते अशोकराव इकडे तिकडे करतात, मी तिकडे लक्ष देत नाही, मी देतोय अण्णाभाऊकडे लक्ष. कारण अण्णाभाऊचे आणि आमचे संबंध फार जुने होते. त्या दोन्ही म्हातारे या संस्था अतिशय फार प्रामाणिकपणानं फार कष्टानं काढल्या, चालवल्या. मी या सगळ्या समूहाच्या लोकांना विनंती करीन की जे अण्णाभाऊंनी काढून दिलेलं आहे ते अशी समर्थपणानं चालवा. पगार बिगार किती वाढला तर नवीन धंदे काढा, त्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू. परंतु त्या दोघांच्या कामाला बद्दल मी पुन्हा एकदा त्यांना सलाम करतो, त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय महाराज.